तर नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चॅनल। तर आज मी खूप दिवसांनी व्लॉग टाकणार आहे। तर मी आलोय लातूरला आणि आज पाऊस अतिवृष्टी झाल्यामुळे सुट्टी दिली कॉलेजला ते, आणि आज सुट्टी असल्यामुळे शनिवार रविवार तर मी आणि माझा रूममेट ओम ठरवलं की रूमची डीप क्लिनिंग करायचं। तर तुम्ही बघत राहा पुढचा व्लॉग, आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि आपल्या चॅनलचे 100 सबस्क्रायबर पूर्ण झाले, आणि तुम्ही जर असं सपोर्ट करत राहिला तर मला लवकर 200, 300, 500, 1000 असं होतील। आणि तुम्ही मला माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आणि कोण लातूर मधले बघत असतील तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि माझे ब्लॉग असंच बघत राहा। तर हे बघा, मी रूमची क्लिनिंग करायला घेतलोय। तर इकडे बघा ओमचं चालू आहे, तर रूमचं पूर्ण क्लिनिंग करणार आहे। आणि बाहेर बघा पाऊस चालू आहे। तर ही आमची रूम आहे असं। तर तुम्ही पुढे व्हिडिओ नक्की कंटिन्यू बघत राहा। आणि आज मी जाणार आहे लातूर मधल्या पूर्ण देवीचे दर्शन करायला। तर ते तुम्हाला तिथले डेकोरेशन, देवी वगैरे दाखवणार आहे। तर तुम्ही नक्की बघा। धन्यवाद। तर इथं बघा, मी आणि ओम क्लिनिंग करत होतो रूमची। तर इथं बॅग वगैरे सगळं फडकून घेतलं। खूप महिने झाले होते, 6-7 महिने येऊन मला, आणि स्वच्छ काय केलं नव्हतं, त्याबरोबर धुराळा ती बसला होता। तर इथं बघा, मी बुक, नोटबुक वगैरे ठेवायचं सगळं साफ करून घेतलो, आणि परत पुस्तकंही साफ केलो। माझं कसं झालं, अभ्यास कमी आणि पुस्तकं जास्त असं झाले माझं। नाही, मी करतो अभ्यास तरी कॉलेजमध्ये मॉड्यूल जास्त देतात अभ्यासाला, त्यामुळं खूप माझ्याकडं साहित्य चालले नीटचं। तर इकडे बघा, मी पुस्तकंही साफ करून घेतलो, आणि जे लागत नाहीत ते मागं ठेवलं, आणि जे रेग्युलर लागतात ते इथं वर होते कॉटवर, ते पण मी आता खाली ठेवणार आहे। तर इथं भरणी बघा दुसऱ्याच्या कॉट खाली गेली आणि झाडून मारल्यावर पळू आली, तर तिला मी पकडलं आणि खाली ठेवलं। इकडं ओम ही कॉट क्लीन करत होता। तर बघा तुम्ही, मला क्लीन असलेलं खूप आवडतं। आणि इकडं बघा इम्पॉर्टंट नोट्स होते, ते आता काय लागणार नाहीत म्हणून मी खाली ठेवलो, आणि इकडं रेग्युलर लागणारी पुस्तकं मी वर ठेवत होतो। तर तुम्ही बघा इथं। त्यानंतर बेडही फडकून घेतलो। आधी दररोजच फडकवतो बेड मी, पण आज खूप घाण झालं होतं त्यामुळे फडकवलं, फॅनचंही घाण पडलं होतं। मित्रांनो बघा, आम्ही रूम क्लीन करायला तर मावशी आली आणि झाडू घेऊन गेली। तर आता आम्ही झाडू येण्याची वाट बघत आहे। तर इथं बघा, रूम खूप घाण झाली आहे, आणि मावशी म्हणले की मी तुम्हाला बाकीच्या रूम झाडून देते, परत झाडू देते। आणि इथं बघा फॅन ते घाण झाले, सगळं काढायचं होतं। तर आता मावशीने तर झाडून दिली, आता कसं काढायचं बघू। आता मावशी जर आली वेळेवर तर आम्ही करतो रूम साफ। तर इथं बघा मित्रांनो, मावशी आली, म्हणजे झाडून काढण्याची मावशी आली, आणि आमचं झाडू घेऊन गेली। मग काय, मावशी झाडू घेऊन गेल्या म्हणल्यावर वाट तर बघावं लागत होतं, आणि घाणी खूप झालं रूममध्ये। ओ म्हणत होता मला डबल झाडून घे, पण मी म्हणलो थांब, हळूहळू सावकाश करू। तर इथं बघा घाण खूप पडलं होतं रूममध्ये, फॅनचं वगैरे मी घाण काढलं होतं। तर बघा तुम्ही, इथं खूप घाण पडलं होतं। ओम तर कंटाळून गेला, मावशी काय झाडू देणार, कारण बरोबर आहे ना, 5 मजली झाडं लागतं, त्यामुळे मावशीला उशीर लागला। तर आम्ही दुसरा झाडाचे आणलो शेवटी, आणि बघा रूम क्लीन केलो। तर रूम क्लीन झाल्या का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जसं येईल तसं क्लीन केलो मी, खूप घाण झाली होती म्हणून। तर त्यानंतर मी म्हणलो आता जेवणाची वेळ झाली आहे, तर जेवायला जाऊन यावं, नंतर आंघोळ वगैरे करावं। तर बघा मी बाहेर गेलो, तर पाऊस एवढा होता, आणि या पावसामुळे एवढी नुकसानी झाली शेतकऱ्यांची, ती तुरी, मूग, सोयाबीन असं पूर्ण पाण्यात आहे शेतकऱ्यांचं। आणि एवढं पाऊस पडायला नको होता, आणि जेव्हा गरज असते तेव्हा पडत नाही पाऊस, जेव्हा गरज नसते तेव्हा पडतो। तर आणि आम्हाला पण रेड अलर्ट घोषित केलं लातूरमध्ये, त्यामुळं कॉलेजला वगैरे सुट्टी दिली। आणि नीटच्या विद्यार्थ्यांचं, म्हणजे अर्थात आमच्यासारख्या नीटच्या विद्यार्थ्यांचं खूप अवघड आहे, पाऊस ते आले की सुट्टी भेटते, त्यामुळे क्लास बुडतात। तर नंतर मी इकडं आलो बघा जेवायला मेसमध्ये। तर आमचं मेसचं नाव आहे मुक्ताई भोजनालय। इथे अगदी छान असं जेवण भेटतं, भाज्याला वगैरे एकदम छान असं कलर, तर्री, टेस्ट एकदम छान असते भाज्याला, एकदम हॉटेलसारखं। आणि बघा मी कुठल्या पण हॉटेल मेसमध्ये जाऊ द्या, मला कालून खायची सवय आहे। तर इकडं बघा मी कालून खात होतो, कालून खाल्ल्यावर पोटी लवकर भेटतं आणि लवकर जेवण होतं। तर मित्रांनो तुम्ही बघितलं असताल, रूम ती क्लीन झाली, आणि मी कटिंग वगैरे करून आलो। तरी बघा कटिंग आणि कटिंग वगैरे करून आल्यावर फ्रेश झालो, जेवण करून आलो, आणि आता आपण जाऊया देवीचं दर्शन घ्यायला लातूरला। तर तुम्ही व्हिडिओ पुढे नक्की बघा, आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर इथं बघा जेवण करून आलो मी, फ्रेश वगैरे झालो, आणि पाऊस पडत होता खूप, त्यामुळं थांबलो 2-3 तास। त्यानंतर मी आणि ओम निघालो 4 वाजता देवीचं दर्शन घ्यायला लातूरमधल्या। तर इथं राजा गणपती बसतो, तिथंच देवी वगैरे बसतात, मंडप काय काढत नाही 2-3 महिने। तर इथं बघा आम्ही ओम आलो देवी बघायला।
तर इथं ह्या देवीच्या इथं केलं होतं तुळजापूरची प्रतिमा. खूप छान असं सेम टू सेम तुळजापूरची देवी बसली का काय असं वाटत होतं. तर मी तुम्हाला जवळून दाखवतो, तर तुम्ही बघा. हे बघा, खूप छान दिसत होतं आणि असं वाटत होतं की जणू काय आपण देवीच्याच महालात आलो, एवढं छान डेकोरेशन केलं होतं. डेकोरेशनमध्ये लाईटिंग वगैरे, नाग आणि ते पानं वगैरे, वेली असं खूप छान होतं. आणि इकडं कैलास पर्वतचं पोस्टर लावलं होतं. खूप म्हणजे खूप छान असं डेकोरेशन केलं होतं आणि देवी ही खूप छान दिसत होती. तर इकडं देवीच्या मागं बघा, खूप छान असं देवीचीच प्रतिमा लावली होती डेकोरेशन म्हणून. हे बघा, आणि आज करडा कलर असल्यामुळं देवीला करडी कलरची साडी नेसवलं होतं. आणि इकडं बघा आपली देवी, खूप छान आहे ही पण देवी. आणि तिथली माणसं म्हणली की नवसाला पावते देवी सगळ्यांच्या. खूप म्हणजे खूप गर्दी होती इथं पण. तर इकडं आम्ही दर्शन घेऊन आलो शिवाजी चौकात दुसऱ्या देवीकडे जायला. गर्दी होती आज खूप, कारण सगळे दर्शन घ्यायला आले होते 4-5 वाजता. आणि दररोजच गर्दी असते शिवाजी चौकामध्ये. आणि तिकडच्याही देवीचं खूप छान असं डेकोरेशन केलं होतं. आणि ही देवी खरोखर असं तुळजापूरची देवी असल्याने सेम टू सेम आहे ही देवी. तर मी तुम्हाला मध्ये जाऊन दाखवतो. तर हे बघा, खूप छान देवी होती. मी देवीचे फोटो काढलो. छान होती खूप देवी. असं डेकोरेशनही छान केलं होतं आणि देवीचंही म्हणजे शृंगार वगैरे एकदम छान केलं होतं. आणि इकडं बघा देवीचं मंडप खूप छान होतं हे पण. आणि इथं सगळं ह्या मंडपामध्ये सगळं फुलं वगैरे डेकोरेशन केलं होतं. त्यानंतर मी आणि ओम निघालो दुसऱ्या देवीचं दर्शन घ्यायला. तर इथे एंट्रीला मारुतीचं हे मारुतीचं असं हे केलं होतं पुतळा. तर इकडं बघा तुम्ही. आणि डेकोरेशनही खूप छान केलं. आउट साईडला पूर्ण असं फुलाच्या वगैरे पट्ट्या लावलं होतं आणि मध्ये पडदे लावलं होतं रंगीबिरंगी कलरचे. खूप छान वाटत होतं. आणि ही पण देवी बघा खूप छान होती. तर इकडं बघा डेकोरेशन, मला तर खूप आवडलं डेकोरेशन. आणि लातूरमध्ये सगळेजण असं सगळे सण असं सगळे मिळून साजरा करतात. तर इकडं बघा, नंतर मी आणि ओम चाललो इकडं. तर आम्हाला इकडं गाडा दिसला हाराचा. तर आम्ही हार विचारल्या मावशीला, तरी मावशी मला बारकं समजून 100 रुपयाला 1-200 रुपयाला सांगितली. मी म्हणलं मावशीला राहू द्या मावशी, मी तुला इथून 200 रुपयाला 2 डझन आणून दाखवतो तुम्हाला. त्यानंतर आम्ही आलो दयानंद गेटच्या देवीकडे. तर इथे एंट्रीला खूप छान असं हत्ती वगैरे होते. इथली देवी खूप छान होती. तर मी दररोज होतो पाया पडायला, पण तुमच्यासाठी आज मी खास 4 वाजताही आलो होतो. तर इकडे बघा देवी खूप छान होती ही देवी. इथंही डेकोरेशन खूप छान केलं होतं. तर बघा इथलं डेकोरेशन मंडप खूप छान होता. तर इकडं बघा. त्यानंतर आलो मी केळी घ्यायला. केळी संपली होती माझी. तर मी दररोज केळी खायचो, तुम्हाला माहीतच असेल. 30 रुपये अर्धा डझन असं केळी घेतलो मी. त्यानंतर मी आणि ओम गेलो चहा प्यायला. इकडे बघा आपलं दररोजचं भोजनालय लक्ष्मी भोजनालयामध्ये चहा पितो. व्हिडिओ कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लातूरच्या देवी कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आम्ही आशीर्वाद घेऊन आल्यावर एकदम असं प्रसन्न आणि समाधान वाटत होतं आम्हाला. तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. आणि कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडलं तर नक्की लाईक करा. मी परत तेच म्हणतो, कारण सबस्क्राईब वाढायचे आपल्या चॅनलचे, त्यामुळं. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.